मोगलांना पाणी चाललं. आता आमच्या भाषेमध्ये बोटं छाटली, अफजल खानाचा कोथळा काढला वगैरे नाही, पाणी चाललं. जर गुजरात सारखं राज्य या महाराष्ट्रावर आक्रमण करणार असेल आणि महाराष्ट्राचा संपूर्ण उद्योग पळवून नेला जात असेल आणि त्यांचा डोळा या महाराष्ट्रात स्वाभिमान अभिमान यासाठी लढणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचे नेते माननीय शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना यांच्या पाठीत वार करून हा महाराष्ट्र ताब्यात घेण्याचा विचार कोणी करत असेल तर हा मराठी माणूस छत्रपती शिवाजी राजांचा मावळा अजूनही जिवंत आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काही लोक गेले सोडून, अजूनही जातील, पण ज्यांनी त्यांना आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं, ती जनता आणि ते माननीय शरद पवार साहेब अजून इथेच आहेत, लक्षात घ्या. सुप्रियाताई, चित्र असं आहे महाराष्ट्रातलं, आकड्यात मोजू नका वगैरे ठीक आहे. परवा अमित शहा आले आणि काय म्हटले, यावेळेला महाराष्ट्रामध्ये मिशन 45. मिशन 45. मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका, तुम्ही कमिशनच्या गोष्टी करा. तुमचा पक्ष कमिशनवर पोचलेला पक्ष, आम्ही मिशनवाले आहोत. आमचं मिशन आहे या राज्यातली प्रत्येक जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू. या राज्यातला प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे आणि त्या प्रत्येकाच्या मागे हे तीनही पक्ष ठामपणे उभे राहतील आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. 45 पार काय, 4-5 जिंकल्या तरी पुरे, लाज राहील. देशाचे प्रधानमंत्री म्हणतात अब की बार 400 पार. क्या आपका बाप का राज है क्या? ह्याच्यावर आमची गोष्ट नाही. आपकी बार 400 पार, आपकी बार भाजपा तडीपार.